टॉस जिंकलाय चिंचोलीच्या कॅप्टनने. आपण निर्णय सांग. क्षेत्ररक्षण. ठीक आहे डन. बॅटिंग करायचे प्रशांत तुम्हाला. आमनेला बॅटिंग. धन्यवाद तिन्ही पाहुण्यांनी खूप मजा आणली. बक्षाची खैरात तुम्हाला सुद्धा तुमच्या कार्यामध्ये उजाळा प्राप्त हो अशा शुभेच्छा. आणि अजयजी दलित तुम्ही सुद्धा इथे बरसात केली. नितीन देसाई साहेबांनी सुद्धा बक्षांची खैरात केली. आणि बघा हे दृश्य बघा. मोत्या जिंकलाय. मोत्या टाळ्या होऊन जाऊ द्या मोत्यासाठी. डावी बाजू असो उजवी बाजू असो मोत्या नेहमी पळत असतो. चारी खांद्यांमध्ये मोत्या सक्सेसफुल आहे. मुंबईमध्ये बकासूर नावाने ओळखला जातो. आणि मोत्याची आता लेटेस्ट प्राइस झाली आहे 26 लाख रुपये 26 लाख. तरी सुद्धा दिलीप पालवी साहेब नकार देत आहेत समोरच्या व्यक्तीला. सरपंच दिलीप पालवीची झलक भारी करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवारी पॅटर्न उसका लय भारी. आय रुबा बयोला काचा आय रुबा बयोला काचा. साराईला का गाजवाईला का गाजवाईला नाव कापी हाय दिलीप पालवी. साराईला का गाजवाईला नाव कापी हाय दिलीप पालवीचा. वा सुंदर सुंदर रमणीय वातावरण प्रेक्षणीय वातावरण चैतन्यमय वातावरण निर्माण झालंय या स्पर्धेमध्ये. सर्व काय पाहायला मिळते प्रेक्षकांना. टॉस झालाय बघितला पण टॉस जिंकला तो ओवी एंटरप्राइजेस चिंचोलीच्या कॅप्टनने. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग साठी निमंत्रित केले आमने संघाला. त्वरित फिल्डिंग लावून घ्या आणि आमने आपण लगेच सलामीची जोडी पाठवा. हे बघा पिक्चर टिपलं जाते नितीनजी देसले. दुसऱ्या बाजूला सचिनजी देसले. हे सर्वांना दिसले. हे फोटो घेत असताना सरपंच मोत्याच्या सोबतीला 38-38. दुसऱ्या बाजूला युवराज. बैल क्रमांक 12 झाले. 4 गोष्टी जातील 12 बैल. दरम्यान स्वप्नीलजी भोईर साहेब आणि सचिनजी भोईर साहेबांचं आगमन झाले. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. उद्योजक चिंचवली आपलं मनपूर्वक स्वागत. फक्त आमने पडा खेळून गेला सकाळी. तर एक आपण सत्कार आणि सन्मान करूया. आम्हाला सर्वांना गेली 4 रजनीमध्ये जेवण चहा याची व्यवस्था करणारे फार मेहनत ज्यांनी केली ते सचिनजी गोरे यांचा आम्ही इथे येतोची सन्मान करतो ह्या मधल्या वेळेमध्ये. या सचिनजी आज त्यांची ड्रेसिंग बघा. ड्रेसिंग वा. मला तर माधव ठाकरे सोबत तिला नाचणार तुम्ही असं वाटतं थोड्या वेळामध्ये. काळा नाग. विनंती करतो मी नितीनजी देसाई साहेबांना उद्योजक आपल्या शुभ हस्ते हा येतोची सन्मान करावा. सचिन गोरे या लाडक्या आमच्या व्यक्तीचा फार मेहनत घेतली. आमची प्रत्येक गोष्टीची काळजी पाणी चहा जेवण सर्व काय गोष्टी ज्यांनी आम्हाला पुरवले अजून पुरवत आहेत. अजून अर्धी रात्र बाकी तरी सचिन गोरे यांचा आधी चेहरा बघा थकलेला अजिबात नाहीये. आपल्यामध्ये दस्तजी भोईर सुद्धा आहेत आणि भाऊजी भोईर सुद्धा माजी ग्रामपंचायत सदस्य कोसले. आपलं हार्दिक स्वागत. आणि इथे आपण सचिन गोरे भाऊंना हेतूजी सन्मानित केलंय. सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. दोन्ही संघाचा 12 खेळाडू येऊ द्या आणि लगेच मैदान खुलं करा. मान्यवरांना विनंती आपण पुन्हा एकदा या आणि स्थानापन्न व्हा आपल्या ह्या व्यासपीठावर. आमचे मान्यवर निलेशजी भोईर पाहतोय आपण. अजयजी दळवी एवन जोडी ज्यांनी अगदी बक्षांची खैरात बरसात केली ह्या स्पर्धेमध्ये.
आणि ह्या एवन जोडीकडून आमने संघाला भरभरून शुभेच्छा. तुम्हाला इथे निलेशजी भोईर साहेबांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अजय दळवी सेठ आमचे आमने संघाला शुभेच्छा. आणि दुसऱ्या बाजूला आपल्यावर रजा घेत असताना हे सर्व पाहुणे रजा घेत आहेत आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये 4 चंद्र नक्कीच लावलेत. आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुषार शिंदे सर तुम्हाला मंत्रमुग्ध करतील. या सर, धन्यवाद. सिद्धिविनायक केबल नेटवर्क सरपंच शरद दिवाने साहेब त्याचे सर्व आहेत आणि या स्पर्धेमधून खरं तर ते देखील निरोप घेत आहेत आणि या स्पर्धेला धावते वेळ त्याने देखील दिलेले आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिला बॉल डॉट आलाय. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल, ड्रॉप. भावेश शेलार पाठीमागच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आहेत. पिशे संघाची विनंती, आपण या भावेशजी. यावेळेस मात्र कमालीचा फटका आहे, खोदून काढले बॉलला, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये लॉफ्टेड ड्राईव्ह, बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे, धावा मिळतील 4. सरपंच दिली पलवीची झलक भारी, करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जबरी. सन्माननीय विवेकजी शेलार साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय विवेकजी शेलार साहेब, आपण मंचावरती यायचं आपलं विनंती आहे. ज्यावेळेस देखील कमालीचा फटका आहे आणि बॉल निघालाय खूप वेगाने, जाईल सीमारेषच्या पलीकडे, चौकार. विनंती भावेश, आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी त्वरित यायचे. 3 षटकार लगावले आणि 2 विकेट देखील मिळवल्या भावेश यांनी. महत्वाची इनिंग यांनी खेळली आणि त्यांना आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब. हा बॉल निघालाय, फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, परंतु हा बॉल जाईल सीमारेषे पार, चौकार. थँक्यू. विवेकजी शेलार साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतो नितीनजी देसले साहेबांच्या शुभ हस्ते आणि आदरणीय सरपंच साहेब देखील आहेत. ISPL मध्ये हा खेळाडू खेळलेला आहे आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. आणि ISPL मधील सर्वात वेगवान बॉल देखील या खेळाडूने टाकलेला आहे. असा असणारा ISPL चा सितारा आज आपल्या कोसलेच्या मैदानावरती देखील या सरपंच चषकामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळालाय. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय भावेश यांना. अप्रतिम कामगिरी भावेश यांची राहिली आणि सन्माननीय निलेशजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय त्यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब. अप्रतिम बॅटिंग आणि गोलंदाजी देखील कमालीची केली भावेश यांनी आणि त्यांना आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब. अभिनंदन भावेश. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 15, 15 विदाउट लॉस. चांगली सुरुवात केली बॅटिंग करणाऱ्या टीमने. प्रत्येक लगातारचे 3 षटकार आणि
लगातारचे 3 चौकार त्यासाठी त्यासोबत विकेट हॅट्रिक साठी सन्माननीय उद्योजक निलेशजी भोईर साहेब, उद्योजक अजयजी दळवी साहेब, एवन जोडीच्या माध्यमातून 1600 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. आणि ही मात्र सुवर्ण संधी आहे सर्व खेळाडूंसाठी. कौशल गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले सेकंड ओव्हर साठी. एका बाजूने इस्टार कोसले आणि त्यांच्या विरोधामध्ये खांडपे या दोन संघांदरम्यान पहिला उपांत्य फेरीचा सामना या ठिकाणी रंगणार आहे. यानंतर अखूट टप्प्याचा बॉल होता. पंच आमच्या दिशेने वळलेत आणि इथे आपण पंचांनी वाईट बॉल घोषित केला. अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती. लगातार 6 षटकार जर एखाद्या फलंदाजाने लगावले तर एवन जोडी सन्माननीय निलेशजी भोईर आणि अजयजी दळवी साहेब यांच्या माध्यमातून 6600 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा एका धावेचा प्रयत्न झालाय. एक धाव इथे प्राप्त होईल आणि मैदानावरती आम्ही आमचे पंच पाहतोय. खूप चांगली कामगिरी सर्वच पंचांची राहिली आहे. बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव आली आहे. सन्माननीय राज माधव ठाकरे सर आणि त्यांच्या सोबतीने विष्णू केने सरांना आपण मैदानावरती पाहतोय. MR पॅनलचे हे पंच त्यांना देखील आपण मैदानावरती पाहतोय. 17 धावा धावफलकावरती आहेत. अकुटप्याचा बॉल ऑन साइडला पूल केलाय आणि हा बॉल गोल झालाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. तर हायवा जाईल सीमारेषे बाहेर. मला वाटतं मे बी कोणतरी टिपलाय. आपण यायचे विनंती आहे. आपल्यासाठी देखील एवन जोडी सन्माननीय निलेशजी भोईर साहेब आणि अजयजी दळवी साहेब यांच्या माध्यमातून 600 रुपयाचं बक्षीस आहे. हिमेश भोईर यांनी झेल टिपलेला आहे. आपण यायचे विनंती आहे. हायवा झेल साठी मात्र बक्षीस आहेत. 23 धावा धावफलकावरती आहे. 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 23 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. पुढचा बॉल कौशल यांचा. कमालीचा फटका. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खूप वेगाने बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक देखील तेवढ्याच वेगाने बॉल वरती आले. लाजवाब क्षेत्ररक्षक. कौतुक केलं पाहिजे क्षेत्ररक्षकाचं, कारण खूप वेगाने बॉलच्या दिशेने जावं लागलं आणि तेव्हा देखील त्याने बॉलला रोखलेला आहे. 2 धावा इथे प्राप्त होतील आणि 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यंग डॅशिक आणि डायनामिक आपण पाहतोय आपले सरपंच साहेब दिलीपजी बाळाराम पालवी साहेब. 600 रुपये प्रेक्षकासाठी होते ते देखील पुन्हा एकदा दिले गेलेत. आज प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. सीमारेषे बाहेर झेल टिपा आणि तब्बल 600 रुपये जिंका. उद्योजक सन्मान्य निलेशजी भोईर साहेब त्यासोबत आपण पाहतोय. ज्यावेळेस देखील प्ले अँड मिस आणखी एक बॉल डॉट येताना इथे पाहायला मिळतोय. विकेट हॅट्रिक साठी तर तिसऱ्या पंचाने रेफर केलंय. ऑनफील्ड पंचांनी. बॅटिंग टीम रिव्ह्यू फॉर वाईट बॉल. यस राज सर. ओके. इट्स फेअर डिलिव्हरी. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू इथे लॉस झालेला आहे. एकच रिव्ह्यू आहे आणि तो रिव्ह्यू इथे पूर्ण झालेला आहे. 26 धावा आणि विचार करून आपण रिव्ह्यू घ्यायचा आहे. मात्र 1 फॉर दी ओव्हर चॉर्निंग मात्र गोलंदाज असणार आहे.
25 धावा धावफलकावरती यावेळेस वाईट बॉल आहे. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत. महत्वपूर्ण हा पहिला डाव एका बाजूने योगेश 11 आमने आणि त्यांच्या विरोधामध्ये ओवी एंटरप्राइजेस चिंचवली असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यावेळेस मात्र आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 26 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 26 धावा धावफलकावरती आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर 26 विदाउट लॉस. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना योगेश 11 आमने संघाला आपण पाहतोय. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होती. यानंतर स्टार कोसले आणि खांडपे दोन्ही संघाचे संघनायक आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी उपस्थित राहायचं आपल्या विनंती आहे. श्रीकांत गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत. पहिल्या सामन्याचे सामनावीर आहेत. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली होती श्रीकांत यांची. त्यावेळेस देखील ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धावबाची संधी निर्माण झाली आणि पहिल्याच बॉल वरती रन आउट स्वरूपामध्ये विकेट सॅक्रिफाईस करतायत फलंदाज. प्रशांत धावबाज झालेत. क्रमांक 3 वरती राकेश मैदानावरती दाखल झाले. धावफलकावरती धावा 26 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिली विकेट आली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. श्रीकांत यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल बराच काळ राहिलाय परंतु एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण. एका धावेचं रूपांतर अगदी 2 धावेंमध्ये झालेलं पाहायला मिळते. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही जर गाफील राहिला तर प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावरती हवी होतो आणि ते चित्र इथे मात्र पाहायला मिळते. 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. 28 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 28 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल ऑन साइडला स्क्वेअर क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. बॉलने दिशा बदलली. क्षेत्ररक्षकांनी जरूर प्रयत्न केलेत. लाजवाब एफर्ट. क्या बात आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण. कौतुक तर झालं पाहिजे कारण अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहिलं. बॉलने दिशा बदलली परंतु तिथे शेवटपर्यंत स्वतःला बॅक केलं क्षेत्ररक्षकाने आणि तिथे मात्र सेफ घेत असताना बॉलला रोखलंय. 30 धावा धावफलकावरती आहेत. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी अजून देखील मैदानावरती पाहायला मिळते. जरूर आपण उन्हाळ्याकडे वाटचाल केली परंतु आज अतिशय थंड वातावरण मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. थंड वातावरणामध्ये क्रिकेटचे गरमागरम सामने मात्र प्रेक्षकांना अनुभवायला मिळतात या मैदानावरती. एका बाजूने योगेश 11 आमने संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ खेळताना पाहायला मिळतोय ओवी एंटरप्राइजेस चिंचवली. या 2 संघांदरम्यान क्रिकेटचं घमासान मात्र मैदानावरती सुरू आहे. फुल टॉस बॉल होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये भिरकवलंय बॉलला आणि बॉल जाईल एक टप्पा घेऊन सीमारेषच्या पलीकडे. फुल टॉस वरती
गोलंदाज श्रीकांत यांचा फुल्ली लॉस चौकार. सरपंच दिली पलवीची झलक भारी करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवारी पॅटर्न उसका लय भारी. थँक्यू. चौकाराच्या मतीने धावफलक पुढे जाईल. 34 धावा धावफलकावरती आहेत. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. फुल लेनचा बॉल होता. यावेळेस बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क झाला नाही. कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाहीये. एका धावेचा प्रयत्न आहे. एक धाव अगदी सहज पूर्ण होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती आहेत. थंड वातावरणामध्ये हा सामना सुरू आहे. 35 धावा धावफलकावरती. सरपंच चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय श्रीमान दिलीपजी बाळाराम पालवी साहेब यंग डॅसिक आणि डायनामिक सरपंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेस देखील फुल टॉस होता. हवेमध्ये उंच बॉल गेला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. अंदाज चांगला आहे. झेल टिपला जाईल आणि आली विकेट. चिंचवलीचा विराट कोहली बॉलच्या खाली होता. अप्रतिम झेल त्यांच्या माझ्यातून पाहायला मिळालाय. आणि इथे 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. पहिला डाव आटोपलेला आहे. 35 धावा धावफलकावरती आहेत. 35 रन्स. 36 धावेंचं लक्ष या ठिकाणी असेल. 36 इज द टार्गेट. 36 धावेंचं लक्ष या ठिकाणी असेल. वोवी एंटरप्राइजेस चिंचवली संघासमोर. निर्धारित 3 षटक आणि 3 षटकांमध्ये 36 धावा या ठिकाणी बनवायच्या. चला पहिली सेमीफायनल कडे आपण जातोय. एका बाजूने ईस्टार कोसले संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये खांडपे. दोनही संघांचे संघनायक आपण टॉस साठी उपस्थित राहायचंय. आणि दुसऱ्या डावामध्ये खरं तर या 35 धावा डिपेंड होतील की मग 36 बनवल्या जातील हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती आपण परिवर्तन करतोय. आपण आवाज ऐकणार आहोत. या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा संपूर्ण लीड केली आणि संपूर्ण रात्री या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत सन्माननीय मनोजजी कारवे सरांचा आवाज दुसऱ्या डावामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय समालोचक तुषार शिंदे सर. कुठलीही आहे ट्रॉफी, कुठला चषक, कुठलीही आहे ट्रॉफी, कुठला चषक, पाहताच उभा राही आलेला प्रेषक, पाहताच उभा राही आलेला प्रेषक, जिच्यामुळे कोसले गाव, जिच्यामुळे कोसले गाव झाले कृपावंत, कोसळे गावाचा सरपंच चषक, कोसले गावाचा सरपंच चषक, पाहताच होती दंग, पाहताच होती दंग आलेले हे संघ, कोसले गावाचा सरपंच चषक, दिलीप पालवी सरपंच चषक. धन्यवाद. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत, ऑनलाईन प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आपण इथे पहिली इनिंग समाप्त केली. या सामन्यामधील बघितलं आपण पहिल्या इनिंग मध्ये धावा झाल्या 35 आणि 36 धावांचं
इथे टार्गेट आहे जिंकण्यासाठी हॅलो ओवी हॅलो. एंटरप्राइजेस. प्रेक्षक मायबाप बघा, अति सुंदर गाण्यानं आपले मनोजी कारवे सर यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलं. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद. आपण सुद्धा अगदी नृत्याने सर्वांना मंत्रमुग्ध करतायत. थोडासा आम्ही छोटा पामराने प्रयत्न केला त्यासाठी धन्यवाद. 36चा टार्गेट घेऊन सलामीची जोडी आलेली आहे मैदानामध्ये. एक उत्कृष्ट क्रिकेटर पाहतो आपण. सोबतीला अजित पाडेकर आणि प्रमोद. अजितच्या नावाने हा संघ ओळखला जातो. चिंचोलीचा संघ ह्या वर्षामध्ये जबरदस्त अफलातून फॉर्म मध्ये आहे आणि तो फॉर्म आता इथे कायम ठेवावा लागेल या स्पर्धेसाठी. काकडपाडचे सरपंच साहेबांचं आगमन झाले. या साहेब आपलं हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्गवरती भावेश सज्ज झालाय. आमने संघाकडून भावेश जोशी. ताळ्यांचा गजर होत्या दोन्ही संघांना शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. एवन जोडीकडून बक्षीस. बक्षाची खैरात इथे आणि धावांची खैरात सुरू झालीये. झेलचा प्रयत्न नक्कीच केला. स्वतःला स्टेज केलं आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. मिड विकेटच्या वरून षटकार. साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा. कोणती पण हॅट्रिक जर झाली, सिक्सर असो, चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, तर आमची एवन जोडी निलेशजी भोईर साहेब आणि अजय सेठ दळवी यांच्या वतीने दोन्ही पण संघातील प्रत्येक खेळाडूला 1600 रुपयाचं बक्षीस आलंय. 36चं टार्गेट आणि इथे सुरुवात केली आहे टार्गेटला नजरेसमोर घेऊन 6ने षटकाराने. बॅटची कडेने जाणारा फलंदाज प्रमोद बाद, ज्याने षटकार मारला लगेच त्याला चोख उत्तर दिले भावेश जोशीने. जबरदस्त मॅच. सरपंच आमचा लई दिलेदार. 38 लक्की नंबर बरोबरी कुणी नाही करणार. नक्कीच. हॅलो. आणि सर निलेशजी भोयर साहेब आणि अजय दळवी साहेब यांनी मागील मॅच मध्ये माझ्या नृत्य आविष्काराला जे बक्षीस दिलं त्याबद्दल मी माधव ठाकरे नवनव सरकार हृदयाच्या अंतःकरणापासून त्यांना मी धन्यवाद देतो. वा वा. मनाचा मोठेपणा बघा. नुसते बक्षीस स्वीकारणं त्यांना आवडत नसतं. बक्षीस ज्यांनी दिलं त्यांचे आभार मानणं त्यांना आवडत असतं. आणि इथे 1600चं बक्षीस निलेशजी भोईर साहेब आणि अजय सेठ दळवी एवन जोडी यांच्या वतीने दोन्ही पण संघांना ही पर्वणी आहे. चौकारांची हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक, विकेटची हॅट्रिक करा आणि तब्बल 1600 रुपये इथे जिंका. परंतु मॅच पण तुम्हाला जिंकण्याचा प्रयत्न करायचा आहे. 36च्या टार्गेटचा पाठलाग करत असताना इथे एक पहिला दमदार षटकार आला. त्यानंतर लगेच शानदार या बाबूने म्हणजे भावेश जोशीने विकेटचं पतन केलंय. ठोसा उत्तर. जशा असतं प्रत्युत्तर असंच द्यायचं असतं मित्रांनो. समोरच्याने धावा करू दे, माझ्याकडे क्षमता आहे ना विकेट घेण्याची, ती दाखवली भावेशने. माझा अपघात झालेला मी 10 दिवसात कव्हर झालो. या मुलाचा 2 महिन्यापूर्वी फार मोठा अपघात झाला होता सोनटिकली नाक्यावरती. लगेचच हा तयार झाला 7 ते 8 दिवसामध्ये. कारण क्रिकेटचं वेळ माणसाला या गोष्टी करायला भाग पाडत असतं मित्रांनो. डेडिकेशन अबाउट क्रिकेट, समर्पण. सेमी फायनल क्रमांक 1 साठी आपण कॅप्टन बोलावतोय. टॉस साठी या. खांडप्याचा कॅप्टन आपण टॉस साठी या. ई स्टार कोस्टेचा कॅप्टन अवेलेबल आहे. चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये होता. डायरेक्ट हिट तिथे केलं होतं. तिथे प्रशांत चोरगे विकेट किपर वेगाने आला आणि त्यात तितक्याच वेगाने पुन्हा वेगाने धप्त झाली आहे. धन्यवाद साहेब. निलेशजी भोईर साहेबांनी अजय सेठ दळवी साहेबांनी आम्हाला एक छोटासा अभंग गायल्याबद्दल जी थोडीशी रचना केली होती ह्या स्पर्धेसाठी, त्याबद्दल 600 रुपयाचं बक्षीस दिल्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो ह्या एवन जोडीचं. तुमचं असंच प्रेम असू द्या.
आणि आजच्या दिवसामध्ये ह्या जीवन जोडीने कमाल केली आहे. त्याच कारणाने प्रत्येक खेळाडू इथे उत्साहित झालाय, प्रोत्साहित झालाय, प्रेरणा त्यांना मिळते आणि प्रेरणा देणं फार महत्वाचे मित्रांनो. प्रेरणा, मोटिवेशन्स तुमच्यामध्ये ताकद निर्माण करताय. त्या ठिकाणी तुमच्या कानामध्ये शब्द जेव्हा पडतात की अमुक अमुक व्यक्तीने तुम्हाला बक्षीस लावलंय, त्यावेळेला तुम्हाला वाटतं की त्या व्यक्तीचा आमच्यावरती विश्वास जो आहे तो मी सार्थ ठरवला पाहिजे आणि त्यांच्या विश्वासाला पात्र मी कामगिरी केली पाहिजे. तो प्रयत्न इथे प्रत्येक खेळाडू नक्कीच करणार. दरम्यान ज्ञानेश्वरजी पाटील साहेब म्हणजे खांडपे गावचे विद्यमान सदस्य आणि माजी उपसरपंच साहेब ज्ञानेश्वरजी पाटील साहेब, आपण या, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. एक चांगली व्यक्तिमत्व आपल्यामध्ये येत असताना आम्ही सरपंच साहेबाच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत करतोय. वाईट साठी रिव्ह्यू मागितलाय. एवन जोडीने अजून एक विशेष बक्षीस लगावलंय. जर विजय केणेने एखादा झेल टिपला तर अजय सेठ दळवे आणि निलेशजी भोई साहेबांकडून 600 रुपयाचं बक्षीस आहे त्या प्रत्येक झेलसाठी. विजय केणे स्पेशली. फेअर डिलिव्हरी सर, इट्स अ फेअर डिलिव्हरी. भावेश, प्रशांत, चला पटकन फिल्डिंग लावून घ्या. एक गडी बाद झालाय. प्रमोद परकला धावसंख्या 7 वरती. प्रेक्षकांना पाहतो आपण 36चं टार्गेट आहे हा सामना जिंकण्यासाठी. मन तर आपण तुमची मनं जिंकलेलीच पाहतोय. मान्यवर पण मनं जिंकतायत आणि खेळाडू सुद्धा मनं जिंकतायत. फक्त आता सामने आणि स्पर्धा जिंकायची आहे. सरपंच दिलीप पालवी चषक 2026 स्पर्धा चौथी रजनी ग्रँड फायनल. चहू बाजूला प्रेक्षक बघा, भरगच्च आपटी दिली ह्या उंचपुऱ्या बॅट्समनला आणि बॅटच्या त्या कडेला गेलाय. बॅटला चुंबन घेतलं आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. फार मोठा गडी बाद झालाय. बिग विकेट डाऊन. अजित पाडेकर बाद. करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवरी. पॅटर्न उसका लय भारी. आय रुबा बयोला काचा, आय रुबा बयोला काचा. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. धन्यवाद. सारा इलाका आणि सन्मानी आमचे आदरणीय चिंचोलीचे सरपंच साहेब म्हणजेच ओबी एंटरप्राइजेस संघाचे पुरस्कर्ते सुद्धा महेशजी पाटील साहेब, आपण स्टेज वरती या. इथे 1 फॉर द ओव्हरचा इशारा दिलाय पंचांनी. विकेटचं पतन झालं, तिथे बाउन्सर मध्ये अडकवलं. उंचपुऱ्या भावेश जोशीने उंचपुऱ्या अजित पाडेकरला परतीचा रस्ता दाखवला आणि या सामन्यामध्ये कोण परत जाईल आणि कोण पुन्हा खेळेल याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. धावसंख्या 7. वेगवान वेगवान कटचा प्रयत्न होता जागेवरच. पायांची हालचाल अजिबात नाहीये. जागेवरच उभं केलं आणि षटक संपल्याचा इशारा. पहिल्या षटकाची समाप्ती प्रेक्षकांनो. 36 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या इथे पाहतो आपण ओवी एंटरप्राइजेस चिंचोली संघाची 2 गडी बाद 7. खांडपेचं कॅप्टन आपण या. आपण टॉस करून घेऊ. सेमीफायनल क्रमांक 1 आपल्या भेटीस प्रेक्षकांना येणार आहे. ई स्टार कोसले विरुद्ध खांडपे. सन्माननीय ज्ञानेश्वरजी पाटील साहेब, उपसरपंच खांडपे, आपण पण या. आम्ही आपल्याला बोलवतोय. आपण आमचे पाहुणे आहात. आमच्या मनात आपली जागा आहे, मंचकावरती जागा आहे. आपलं हार्दिक स्वागत. आणि महेशजी पाटील साहेब, आपण पण या. विद्यमान सरपंच चिंचवलीचे, आम्ही आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या 7, 2 गडी बाद. मॅच अगदी बरोबर सुरू आहे मित्रांनो. चुरस निर्माण नक्कीच होणार. ही वादळापूरची शांतता आहे आणि शांतता भंग करण्यासाठी फलंदाजाला आता मात्र ऍक्सिलेटरवरती पाय द्यावा लागेल. एक बेजोड खेळ दाखवावा लागेल. त्यांचे पुरस्कर्ते सुद्धा त्याच्या सोबत आहेत. हेमंतजी चोरगे, चेतनजी पाटील साहेब, मुकेशजी पाटील, परेश पाटील, दिनेशजी पाटील, पाटील 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 की करायला आलायत. या या, वेलकम. आणि महेशजी पाटील सुद्धा, सरपंच साहेब,
आपण पण या. ज्ञानेश्वरजी पाटील आपण पण या. किती पाटील बघा. पाटील की सर्वात मोठी आडनाव आहेत या आपल्या धरतीवरती आणि ते पाटील मंडळी आपल्यामध्ये येतात. अक्षयजी पाटील सुद्धा येत आहेत. या मयजी पाटील सुद्धा आले आणि ते बॉल सुद्धा पडलाय. लिगल बॉल काढलाय बाबूने म्हणजेच भावेश जोशीने. भावेश जोशीचा षटक संपला. माफ करा मंथन आहे उंचपुरा मंथन, कारण षटक क्रमांक दुसरा सुरू झालाय आणि पहिला डॉट आला. धावसंख्या 7. 36 धावांचं टार्गेट म्हणजे अजून 29 धावा आवश्यक आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत 11. बरोबर समीकरण आले 11-29. वा लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. अशक्य ते शक्य करावं. इथे वाईटचा इशारा. बक्षीस पण कमवा. अजय सेठ दळवी, निलेशजी भोईर साहेबांनी तुम्हाला सडळ हाताने प्रोत्साहनपर फार मोठं बक्षीस लावलंय. कोटी पण 3 चौकार मारा, 3 षटकार मारा, 3 विकेट घ्या आणि 1600 रुपयांचं बक्षीस प्राप्त करा. सोबतीला विजय सुद्धा प्राप्त करा. हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणतात ना की समोर विजय. हा पुढचा चेंडू मंथन कडून शॉट आपले तिथे जागा नव्हती पूल करायला. चेंडू अगदी व्ही शेप मध्ये जातोय. काऊ कोणाने मिड विकेटचा फील्डर तिथे वेगाने येतोय आणि कव्हर करेपर्यंत ऋषी तिथे आला होता आणि धावसंख्या सिंगलने अलगदपणे उडी मारत असताना 9 वरती 2 गडी बाद. म्हणतात ना की समोर विजय दिसत असताना भित्रे सुद्धा लढायला तयार होतात, परंतु समोर पराभव दिसत असताना जे लढाई सोडत नाही, जे मैदान सोडत नाहीत ना मित्रांनो, ते खरे शूरवीर असतात. त्यांना शूरवीर समजलं जातं आणि ती शूरवीरगिरी आता करायची हीच वेळ आली. यस शूर बारा दाखवला पाहिजे. फुल टॉसला तिथे मस्त टोलवला आणि मिड विकेटचा फिल्डर वेगाने फेकी करतो. तितकाच वेगाने वेग धारण केला आणि 2 धावा आपल्या संघासाठी प्राप्त केल्या आहे. आपण पाहतोय टॉस साठी गेलेत आमचे नाळके मान्यवर. किती मान्यवर बघा, किती मोठा टॉस. निलेशजी भोईर, अजय सेठ दळवी, नितीनजी देसले, महेशजी पाटील, ज्ञानेश्वर पाटील, 2 कॅप्टन आणि आमचे दिलीपजी पाडवी साहेब यांच्या नजरेमध्ये यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. टॉस झाला एका बाजूला. खांडपे संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. अंपायर्स डिसिजन इज फायनल. तर धावसंख्या 11 मित्रांनो. ओवी इंटरप्राइजेस चिंचोली संघ धावांचा पाठलाग करतोय. अजूनही ती चुरस निर्माण झाली नाही, तो संघर्ष इथे निर्माण होत नाही. संघर्ष करावा लागेल मित्रांनो. संघर्ष शिवाय काय नाही जगामध्ये. तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. उद्या तुम्हाला सामर्थ्यवान बनायचं असेल तर आत्ताच संघर्ष सुरू करा आणि ही मॅच जिंकून दाखवा. मॅच जिंकायची आहे, स्पर्धा जिंकायची आहे. जिंकू किंवा मरू, डू ऑर डायची स्थिती. हा ड्राईव्ह केला, मिड ऑफ येतोय, तिथे झडप मारतोय, हनुमान उडी घेतोय आणि धाव संख्या तिथे थांबवली. एकही धाव तिथे दिली जात नाहीये. डॉट आला. धाव संख्या स्थिर 11 वरती. 36चं लक्ष म्हणजे अजून 25 धावा करायच्या आहेत. या षटकातील 3 बॉल झालेत. यावेळेला समोर उडवलाय. वाईड इज मिड ऑफ लॉंग ऑफ लाईन एक्स्ट्रा कव्हरला तिथे आता चेंडू पडला आणि निसटलाय. हा इथं नशिबाचा चौकार. जीवनदान मिळालंय आणि चिंचोली संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ. पलवीची झलक भारी करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवारी, पॅटर्न उसका लय भारी. 5 बॉल झालेत. आता हा बॉल पडून लक्षात घ्या. येस करेक्शन केलं इथे. हा पुढचा चेंडू मंथनचा.
फुललेचा चेंडू मस्त कडक ड्राईव्ह होती ते आणि तितकी सुंदर फिल्डिंग होत असताना वा परफेक्ट ड्रामा. आणि प्रत्येकाला चहाची व्यवस्था इथे सरपंच साहेबांनी केलेली आहे. कोणी पण झोपू नये ही इच्छा आहे सरपंच साहेबांची, म्हणून प्रत्येकाला चहा मिळणार आहे. जागते रहो जागते रहो. आपल्यामध्ये सन्माननीय सरपंच साहेब चिंचवलीचे महिजे पाटील आहेत, तसेच ज्ञानेश्वरजी सुंदर पाटील माजी उपसरपंच, तसेच मुकेशजी पाटील, परेशजी पाटील, हेमंतजी चोरगे, दिनेशजी पाटील, अजयजी पाटील, इतर सर्व सहकारी मंडळ, सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि मैदानामध्ये काय झाले मित्रांनो, 36चं टार्गेट आहे बघा जिंकण्यासाठी ओवी एंटरप्राइजेस चिंचोली संघाला. धावसंख्या 2 षटकानंतर 16. आता 6 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज. 6-20चं समीकरण. सहा चेंडू 20 धावांची गरज जिंकण्यासाठी. मी नुकतंच म्हणाल ना की समोर जर विजय निश्चित असेल तर कोणी पण लढायला तयार होतो. म्हणजे ऐसा कहा जाता कि यदि सामने जीत निश्चित हो तो अर्जुन कोई भी बन सकता है, लेकिन यदि सामने मृत्यू निश्चित हो तो अभिमन्यू होने का धारस होना चाहिए. अभिमन्यू आता बनावं लागेल, कारण मृत्यू आता अटळ झालाय. आता माता लढावं लागेल, चक्र तोडायचं आहे या ठिकाणी. आता ती लढाई सुरू झाली मित्रांनो, कारण अजून मी जसा उल्लेख केला की वादळ आलं नाहीये मैदानामध्ये. चिंचोली सुद्धा सामना सोडणार नाहीये. दुसऱ्या बाजूला आपण आमने पाहतोय, दोन्ही पण आमने सामने आपल्या डोळ्याच्या समोर ही स्पर्धा सुरू आहे. कधी कधी पहिल्या 2 षटकामध्ये जितक्या धावा होत नाही तितक्या धावा पुढच्या षटकामध्ये होत असतात, शेवटच्या षटकामध्ये. आणि हेच क्रिकेट आहे. 6 चेंडूमध्ये 6 धाव, 36 धावा म्हणजे क्रिकेट. 6 चेंडूमध्ये एकही धाव नाही म्हणजे क्रिकेट. 6 चेंडूमध्ये 6 विकेट म्हणजे क्रिकेट. सर्व गुण संपन्न क्रिकेट, सप्तरंगी क्रिकेट. जो क्रिकेट सरड्यापेक्षा जास्त रंग बदलतो, जो क्रिकेट इंद्रधनुष्याचे 7 रंग कमी पडतील इतके रंग बदलतो, तर नक्कीच ही मॅच चालू सामना हे रंग नक्कीच बदलेल आता. आणि रंग बदलावे लागतील. रंगबिरंगी जर्सी धारण केले आहेत. आणि आता चिंचोली संघाच्या खात्यामध्ये 6 चेंडू आणि लक्ष अजून 20 धावा करण्याचा आहे. 16 झाल्यात, अजून 20 करायचे आहेत. गोलंदाज तयार झालाय पारस. पारसला पारस मनी प्रमाणे इथे षटका ठोकलाय आणि आगाज केलाय. आपने अभी मेरा आगाज देखा है, अंदाज देखा है, इस मैच का अंजाम होना बाकी है. सिक्सर. पलवीची झलक भारी, करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवारी, पॅटर्न उसका लय भारी. धन्यवाद धन्यवाद. षटकार आला आणि धावसंख्या 6 ने फुलली. हमको मिटा सके जमाने दम नहीं, जमाना हमसे है जमाने से हम नहीं. हमको मिटाने के लिए न जाने कितने की वो वजूद मिट गए, हमसे जो टकराएगा चूर चूर हो जाएगा. तो टकराव, ती लढाई, ती झुंज, तो संघर्ष सुरू झाला. यस. 6+3 9 धावा, 9 धावा लुटल्या 2 चेंडूंमध्ये. जसा उल्लेख केला ना प्रेक्षकांनो, क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी होतात की पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 16 धावा, परंतु ह्या 6 चेंडूंमध्ये 20 धावा अनेक वेळा झालेल्या आहेत. मग इथे का होणार नाहीये हे दोन्ही फलंदाजांना माहिती सुद्धा आहे. आणि आमने संघ सुद्धा तितकाच तयार आहे. त्यांनी सुद्धा प्रयत्न केलेच पाहिजेत विकेट थांबवण्यासाठी, विकेट घेण्यासाठी, धावा रोखण्यासाठी. परंतु पहिला चेंडू जसा स्लॉट मध्ये दिला, बॅट्समनचा आत्मविश्वास वाढलाय. धावसंख्या वाढली आहे 27 वर. 27 9 धावांची गरज. इथे कडक शॉट, भडक फटका आणि तिथे मोठ्या स्टँडच्या समोर फिल्डर तैनात असताना इथे खराब थ्रो, वाईट थ्रो, फार मोठा थ्रो देवेंच्या डोक्यावरून जात असताना जास्त ताकद वापरली तिकडे थ्रो फेकताना अचूक थ्रो नाही आला आणि त्याचा फायदा उचलला. ह्या 2 बॅट्समनने मस्त रनिंग करतायत. षटकार डबल डबल म्हणजे 3 चेंडूमध्ये 10 धावा इथे लुटलेल्या आहेत, कुटलेल्या आहेत. हे धावसंख्या अजून 2 पुढे जाऊन पोहोचलेली आहे. ती बरोबर 30 वर 29 29 ऑन द बोर्ड. 7 धावांची अजून गरज आहे. 7 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे तिथे 3 मध्ये 7.
कोण कोणावरती करेन मात? माफ करा इथे 29 धावा झाल्या आहेत. 36चं टार्गेट आहे. सव्वीस झाल्यात. 3 जास्त प्लस केल्या गेल्या होत्या. 26 झाल्यात. लक्षात घ्या. आम्ही सॉरी बोलतो त्यासाठी. 26 झाल्यात आणि 10 पाहिजेत. तेच म्हटलं 20 पाहिजे होत्या 6 मध्ये. 3 मध्ये तर 10 झाल्यात. हरकत नाही, तुम्ही आम्हाला लक्षात आणून दिलं, धन्यवाद. सॉरी फॉर दॅट. यावेळेला पूलचा प्रयत्न आणि मिस टायमिंग स्ट्रोक आहे. गोलंदाज स्वतः धावतोय, बोलतोय झेलचा प्रयत्न का नाही केला गेला. जवळ पोहोचलेला पण थोडस एफर्ट कमी पडले, परंतु इफर्ट देऊन इथे 2 धावा लुटलेल्या आहेत बॅट्समनने. मॅच जवळ येऊ पाहते, मॅच अगदी जवळ ठेपू पाहते, मॅच जवळ आलीये, आणायची आहे. तुम्हाला जिंकायची स्पर्धा सरपंच चषक नावाची 2026 भव्य दिव्य ही स्पर्धा, आणि ती जिंकण्यासाठी तुम्हाला प्रयत्नाची पराकाष्ठा करायची. ह्या दोन्ही धावसंख्या आता 28 वर. 8 पाहिजेत. 2 चेंडू, 2-8, एकमेकांची गाठ बांधलेली आहे. गाठ सुटणार, एक लढणार, एक परतणार, एक जिंकणार, एक तरणार. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट कर आता है. मिलते नहीं सहजी मोती, गहरे पानी में बढ़ता दुगना उत्साह. इसी हैरानी में मुट्ठी उसकी खाली, हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तुम्हारी कोशिश, तुमचे प्रयत्न इतके करा की समोरच्याला हार पत्करावी लागेल. जिंकायची हिम्मत इतकी ठेवायची, क्षमता इतकी ठेवायची की समोरच्याने तुम्हाला हरवण्यासाठी नुसते प्रयत्न नव्हे तर कट कारस्थान रचले पाहिजेत. 2 मध्ये 8, 2 मध्ये 8. ही झाली गाठ. उडण खटोला, आकाशाला गवसणी घातलीये. जबरदस्त षटकार, माहिती ब्लो, सेक्सर. वाव, करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवारी, पॅटर्न उसका लय भारी. श्रीकांतने ठोकला षटकार. हा जबरदस्त फलंदाज आहे. प्रत्येक सामना खेळला, चांगला खेळलाय आणि त्यांनी दमछक दाखवली की मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार. मी माझ्या महेश पाटील साहेबांना सांगणार की मी मैदान तोपर्यंत सोडणार नाही जोपर्यंत जिंकणार नाहीये. ज्ञानेश्वर सुंदर पाटील साहेबांकडून जर या 2 धावा कंप्लीट केल्या तर बक्षीस आले 500 रुपयाचं. ज्ञानेश्वरजी पाटील, तुमचं बक्षीस इथे पुकारलेलं आहे. हा पुकार आहे. षटकार आलाय. धावसंख्या 34 वरती. 1 मध्ये 2, 2 मध्ये 8 होते, 6 मध्ये 20 होते, 18 मध्ये 36 होते. अशी मॅच आली. खाली वर जात आली. आणि महेशजी पाटील साहेबांकडून सरपंच जे पुरस्कार देत या संघाचे ओवी एंटरप्राइजेस नावाचे, त्यांच्याकडून 1000 कॅश प्राइज. ज्ञानेश्वरजी सुंदर पाटील साहेबांकडून 500 रुपये कॅश प्राइज. वा, प्राइस लेस मॅच आहे. अमूल्य मॅच आहे. अमूल्य स्पर्धा पाहतो आपण, ती जिंकायची आहे. डू ऑर डायची स्थिती आहे. सांगायचं स्वतःला की मला नाही माहिती माझ्या आयुष्याची स्टोरी काय असेल, परंतु त्यात मात्र एवढं नक्की लिहिलेलं नसेल की मी कधी हार मानली. असं लिहू नका तुमच्या पुस्तकामध्ये. हार मारायची नाही. 1 चेंडू, 2 धावा. ओ हो, चेंडू हवेमध्ये आणि झेल टिपलाय. मॅच आली ती आमणे गावाकडे. अभिनंदन आमणे टीम. हडलं टपलं चिंचवली. आला स्कॉर्पिओ गाडीवाला, आला कोसले गाववाला. ताराईला का गाजवायला,
धन्यवाद धन्यवाद या झेलसाठी येवन जोडीकडून सुद्धा 600 रुपये ह्या झेलसाठी. झेल कोणी टिपलाय? रॉकी आमचा लाडका रॉकस्टार, ज्यांनी रॉकीने एका लीग मध्ये ब्युटी पार्लर मध्ये जाऊन 3 ते 4 रुपये खर्च केले होते केसांसाठी. किती वेडा आहे तो. आणि तो रॉकी ते मात्र खर्चा वसूल करून आपल्या सामने संघाला जिंकून दिले झेल टिपून. सन्मान्य निलेशजी भोईर आणि अजय शेठ दलवी साहेबांकडून त्या झेलसाठी रॉकी तुला 600 रुपयाचं बक्षीस आलंय त्या झेलसाठी. गुड मॅच, फॅन्टॅस्टिक मॅच. शेवटच्या चेंडूपर्यंत जाणं म्हणजे त्यालाच म्हणतात सुंदर मॅच. आता आपण लगेच वळतोय, तोपर्यंत दुसरा सामना सुरू करू. महेशजी पाटील साहेब आपल्यामध्ये आहेत, तर मी विनंती करतोय मंडळाच्या वतीने नितीनजी देसाई साहेब आपल्या शुभ हस्ते आपण काही सन्मान घ्या. आपले सन्मान्य ज्ञानेश्वरजी सुंदर पाटील आपल्यामध्ये आहेत, उपसरपंच. येस रॉकी आला लगेच. वा रॉकी झेल उडाला तेव्हा काय चाललेलं मनामध्ये? स्कायर झेल होता, आकाशाकडे बघितलं की चेंडूकडे बघितलं? मनामध्ये काय नाही चाललेला. माझ्या मागे प्रेक्षक बसले, त्यांना सांगितलेला की एकतर माझ्या वरून जाईल, एकतर मी कॅच पकडेन. क्या बात आहे. आणि चेंडू तुझ्या हातामध्येच आला. तू किती जज घेताना तुझ्या मनामध्ये काय झालं? म्हणजे तुला मागे पुढे व्हायला लागलं की जागेवरतीच उभा होतास? नाही, मी षटकार मारला तेव्हा पण सांगितलं की या बोलला षटकार मारील आणि मला गॅरंटी होती एकतर माझ्या वर्षा मारले, एकतर मी कॅच पकडेन. क्या बात आहे. जबरदस्त गॅरंटी देतो यार तू. तुम्ही गॅरंटेड झेल टिपल्याबद्दल एवन जोडीकडून तुला 600 रुपये निलेशजी भोईर आणि अजय शेठ दलवी यांच्या माध्यमातून. वेल डन बॉय, वेल कॅच, ग्रेट कॅच टेकन बाय यू. ज्ञानेश्वरजी सुंदर पाटील साहेबांचा शुभ सन्मान करूया आपण. आपले आदरणीय नितीनजी देसाई साहेब या आपल्या शुभ हस्ते हा येतोची सन्मान आपण करूया. आपले सन्माननीय ज्ञानेश्वर सुंदर पाटील माजी उपसरपंच, ज्यांचं या क्रीडा नगरीमध्ये बराच वेळ आगमन झालंय, अमूल्य वेळ खर्च केलाय, स्पर्धेची शोभा